या लेक्चर मध्ये आपण काय करूया, बफर सोल्युशन बघूया. बफर सोल्युशन. आपल्याला हे बफर सोल्युशन्स काय आहेत बघूया. आतापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चर नुसार तुम्हाला पीएच म्हणजे हे तर काय कळालं असेल. पीएच म्हणजे काय, इट इज द निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 म्हणजे आपण एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन किती आहेत हे सांगणार म्हणजे काय सांगणार, तुमचा पीएच सांगणार. बफर सोल्युशन म्हणजे काय, एक असं सोल्युशन जे सोल्युशन स्वतःचा पीएच चेंज करून देत नाही. म्हणजे मी ते एक सोल्युशन दिले, इथं आपण काय घेतलं, एक सोल्युशन घेतलं बघा. त्या सोल्युशनचा पीएच एक आपण असं कन्सिडर करू की ह्याचा पीएच 4 आहे. पीएच 4 आहे म्हणजे ऍसिडिक झाला का बेसिक झाला, तर हा पीएच तुमचा काय झाला, ऍसिडिक झाला. बरोबर. आता हा पीएच ऍसिडिक असेल तर काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही एक ऍसिड ऍड केलं तर ह्या सोल्युशनचा पीएच काय व्हायला पाहिजे, ऑलरेडी ते ऍसिडिक आहे म्हणजे त्याचा पीएच 4 आहे, त्याच्यात जर आपण वरून ऍसिड ऍड केलं तर ह्याचा पीएच चेंज व्हायला पाहिजे. चेंज म्हणजे काय व्हायला पाहिजे, तो कमी व्हायला पाहिजे. पण हे सोल्युशन असं आहे की ते सोल्युशन ऍसिड जरी ऍड केलं तर स्वतःचा पीएच चेंज होऊन देणार नाही. ह्या प्रकारच्या सोल्युशनला आपण म्हणतो बफर सोल्युशन. म्हणजे बफर सोल्युशन आर द सोल्युशन्स व्हिच रेजिस्ट द चेंज इन द पीएच. आता आपण काय करूया, ऍसिडचा विषय बाजूला राहू दे, आपण इकडून काय करूया, ऍड करूया बेस. सोल्युशनचा आपल्या पीएच किती आहे, 4. त्या आता आपण काय ऍड केला, बेस. बेस ऍड केल्यानंतर याचा पीएच काय व्हायला पाहिजे, इट शुड बी मोर दॅन 4, वाढायला पाहिजे. पण हे बफर सोल्युशन असं आहे की ते स्वतःचा पीएच काय होऊन देणार नाही, चेंज होऊन देणार नाही. म्हणजे बफर सोल्युशनचा अर्थ समजला का, बफर सोल्युशन हे असं सोल्युशन आहे की जे स्वतःचा पीएच काय होऊन देत नाही, चेंज होऊन देत नाही. मग याची डेफिनेशन अशी असेल, डेफिनेशन लिहून घेऊ शकता तुम्ही. बफर सोल्युशन्स आर दी solution which resist change in pH due to the addition of strong acid or strong base. एक असं सोल्युशन की जे सोल्युशन स्वतःचा पीएच चेंज होऊन देत नाही, त्याच्यात तुम्ही ऍसिड ऍड करा किंवा बेस ऍड करा तरी पण ते स्वतःचा पीएच चेंज करून देणार नाही. लक्षात आलं का. आता हे पीएच बफर सोल्युशनचे टाइप्स किती आहेत आपण बघूया. देर आर 2 टाइप्स ऑफ बफर. देर आर 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. एक म्हणजे ऍसिडिक बफर सोल्युशन, ऍसिडिक बफर सोल्युशन, आणि दुसरं म्हणजे बेसिक बफर सोल्युशन. आता काय होतंय बघा, एक ऍसिडिक आणि बेसिक बफरचा बेसिक डिफरन्स काय. बफर सोल्युशन तर आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज अ ऍसिडिक बफर किंवा हे बफर आहे, हे बफर सोल्युशन असेल आणि हे जर ऍसिडिक असेल तर ह्याचा पीएच 7 पेक्षा कमी असणार आहे. पीएच ऑफ दिस सोल्युशन शुड बी लेस दॅन 7. मग बेसिक बफर सोल्युशनचा अर्थ काय असणार आहे की ज्याचा पीएच काय असणार आहे, 7 पेक्षा जास्त असणार आहे. आता गमत बघा, ऍसिडिक बफर एक असं बफर की ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी आहे. आता हे तयार कसं करायचं आहे, नावावरून लक्षात ठेवा बघा. ऍसिडिक तर काय घ्यायचं, आपण वीक ऍसिड घ्यायचं. इथं काय घेणार तुम्ही, वीक ऍसिड. कोणतंही वीक ऍसिड घ्यायचं. आता आपण वीक ऍसिड भरपूर बघितले, असिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, HCN, हे सगळे HF, हे सगळे कसे आहेत, वीक ऍसिड आहेत. ऍसिडिक बफर सोल्युशन तयार करायचं असेल तर काय घ्यायचं, वीक ऍसिड घ्यायचं आणि ह्या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट घ्यायचं. आता थोडंसं तयार करूया आपण. वीक ऍसिड, ऍसिडिक बफर साठी वीक ऍसिड जर घेतलं आपण, दुसरा एक कॉम्पोनंट पाहिजे आपल्याला की या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट. म्हणजे आपल्याला कशाला पाहिजे, एक सॉल्ट पाहिजे. पण ते सॉल्ट कसं पाहिजे, वीक ऍसिड आणि त्या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट पाहिजे. आणि हे दोन्ही कॉम्बिनेशनचं जे काही सोल्युशन तयार होईल दॅट इज कॉल्ड एज ऍसिडिक बफर सोल्युशन. आता हा लॉजिक इथं लावून आपल्याला सांगता येईल व्हॉट इज बेसिक बफर. बेसिक बफर म्हणजे काय, जसं ऍसिडिक बफर साठी वीक ऍसिड घेतला तर बेसिक बफर साठी काय घेणार तुम्ही, वीक बेस घेणार. आता ह्या वीक बेस एक सॉल्ट घ्यायचा आहे, पण ते सॉल्ट कुणासोबतचं घ्यायचं आहे, वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड. मग एक वीक बेस घेतला आणि त्या वीक बेसचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट घेतलं, सॉरी स्ट्रॉंग ऍसिड सोबतचं सॉल्ट घेतलं, तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे सोल्युशन तयार होईल दॅट इज कॉल्ड ऍज
बेसिक बफर. लक्षात आलं का दोन टाइप्स काय काय बघा, ऍसिडिक बफर अँड बेसिक बफर. बेसिकली किंवा तुमचं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी एवढं असं देण्यात ठेवायचं की ऍसिडिक बफर म्हणजे ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी, बेसिक बफर म्हणजे ज्याचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो. आता आपण काय करूया, ऍसिडिक बफरचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे की हाऊ इट वर्क्स. बफर म्हणजे काय, जे पीएच चेंज होऊन देत नाही. मग आपल्याला असं बघावं लागेल ना की ऍसिडिक बफर सोल्युशन हे स्वतःचा पीएच का चेंज होऊन देणार नाही. मग त्याच्यासाठी अगोदर काय करूया, आपण ऍसिडिक बफर तयार करूया. ऍसिडिक बफर तयार करायचं म्हणजे काय, कुठले कुठले कंपोनंट असणार त्याच्यामध्ये, ऍसिडिक बफर मध्ये काय काय असेल सांगा. चला, ऍसिडिक बफर आहे म्हणजे काय असणार, वीक ऍसिड. वीक ऍसिड म्हणजे पहिला कंपोनंट कुठला असेल त्याचा, फॉर एक्झाम्पल CH3COOH असेल, बरोबर आहे. CH3CO मायनस आणि H प्लस ह्याच्यामध्ये ते स्लाइटली डिसोसिएट होणार आहे. आता बघा, हे झालं तुमचं वीक ऍसिड कुठलं, असेटिक ऍसिड. ह्याच्यापासून ऍसिडेट आणि H प्लस आयन तयार झाले. आपल्याला अजून एक कंपोनंट पाहिजे ना ह्या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट, ते कुठलं असेल तर CH3COONA सोडियम ऍसिटेट असणार आहे. आता हे सोडियम ऍसिड कसं तयार झालं, असेटिक ऍसिड, वीक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड NaOH स्ट्रॉंग बेस पासून. आलं लक्षात. सी दिस इज कॉल्ड ॲज अ सॉल्ट. आता हे सॉल्ट कसं असेल बघा, CH3CO मायनस आणि Na प्लस मध्ये डिसोसिएट होईल. आता इथं आपण सिंगल एरो का दाखवलाय, बिकॉज दिस इज सॉल्ट अँड सॉल्ट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय होणार, कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे. हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम येणार आहे आणि हे स्लाइटली डिसोसिएट होणार आहे. आता हे झाले आपले दोन. तर आता ह्याच्यामध्ये बफर कसा काम करणार बघा. चलो आता परत एकदा हे सोल्युशन घेऊया. सोल्युशन आपल्याला बफर सोल्युशन तयार करायचं, कुठलं, ऍसिडिक बफर. पहिल्यांदा आपण काय घेतलं, ऍसिटिक ऍसिड घेतलं, वीक ऍसिड. आता एक असं काम करूया, एक लॉजिकली मी काही आकडे देतो, त्याच्यानुसार आपण ठरवूया की बेसिक पीएच चेंज होणार की नाही होणार. कसं बघा, असेटिक ऍसिडचे समजा आपण 10 मोलेक्युल घेतले, पहिल्यांदा 10 मोलेक्युल घेतले तर ते डिसोसिएट होणार ना. समजा डिसोसिएट होताना असं झालं की 3 ऍसिटेट आयन आणि 3 H प्लस आयन तयार झाले, तर इथे शेवटी राहिले किती, 7 राहिले. 10 मधले 3 असेटिक ऍसिडचे मोलेक्युल डिसोसिएट झाले, तर 3 ऍसिडेट 3 H प्लस तयार झाले आणि 7 काय राहिले तुमचे ऍसिडेट आयन. म्हणजे इथं सोल्युशन मध्ये काय काय राहिलं आपल्या, या सोल्युशन मध्ये ऍसिटिक ऍसिड असेल, ऍसिडेट आणि H प्लस तिन्ही पण असतील का नाही. मग मी इथं असेल येतो CH3COOH किती आहेत तुमच्याकडं, 7 मोलेक्युल्स आहेत. ऍसिटेट आयन्स किती आहेत, CH3CO मायनस किती आहेत, 3 आयन आहेत आणि तुमच्याकडे 3 H प्लस आहेत. 3 असिटेट आयन 3 H प्लस. हे तर झाले तर ओके ठीक आहे. आता आपण काय घेतलं, सॉल्ट घेतलं. समजा इमॅजिन करा सॉल्टचे 10 मोलेक्युल्स घेतले, सॉल्टचे 10 मोलेक्युल घेतले आणि ते संपूर्ण डिसोसिएट झाले, तर हे किती तयार झाले, 10. हे किती तयार झाले, 10. ह्याच्यात शेवटी राहिली किती, 0 राहिले. मग तुमच्या सोल्युशन मध्ये हे ऍड केले का आपण, ऍड केले म्हणजे आपण किती ऍसिडेट ऍड केले, 10 ऍसिडेट ऍड केले, CH3CO मायनस आणि Na प्लस किती ऍड केले आपण, 10. हे झालं तुमचं ऍसिडिक बफर. आता बरं काय बघा, आपण हे जे आकडे दिले त्यानुसार बघा आपल्या सोल्युशन मध्ये काय काय, असेटिक ऍसिडचे 7 मोलेक्युल आहेत, ऍसिडिक आयनचे टोटल 13 मोलेक्युल आहेत. त्या 13 मधले 3 मोलेक्युल कोणापासून आहेत, वीक ऍसिड पासून, आणि 10 मोलेक्युल कोणापासून, सॉल्ट पासून आहेत. आपल्याकडे 3 H प्लस आहेत आणि 10 Na प्लस आहेत. ओव्हरऑल सोल्युशन जर बघितलं तर H प्लस आयन आपल्याकडे 3 आहेत. त्याला H प्लस आयन जेव्हा फ्री असतात तेव्हा पीएच कसा असतो, ऍसिडिक असतो. त्यामुळे ह्या सोल्युशनचा पीएच कसा असणार आहे, ऍसिडिक असणार. मग अशीच सांगितलं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये, ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणणार, ऍसिडिक बफर. ह्याला ऍसिडिक बफर का म्हणायचं, तर H प्लस आयन्स किती आहे ह्याच्यामध्ये, 3 म्हणजे हे 3च नसतील. आपण एक फिक्टिशियस व्हॅल्यू घेतलेली आहे, म्हणजे ते H प्लस फ्री असतील म्हणून त्याला आपण ऍसिडिक बफर म्हणतो. ओके ठीक आहे. आता काय करूया, बफर सोल्युशनची डेफिनेशनच अशी सांगितली की इट इज द सोल्युशन विच कंटेन्स the solution which raises the change in the pH. त्याच्यावर स्वतः मधला pH चेंज होऊन देत नाही. आता काय करायचं सांगतो, नेक्स्ट व्हिडिओचा आताच मी एक गोष्ट सांगून ठेवतो. इथं असेटिक ऍसिड किती घ्यायचं, इथं सॉल्ट किती घ्यायचं, आणि या सोल्युशनचा पीएच ऍसिडिक म्हणजे 7 पेक्षा कमी म्हणजे एक्झॅक्टली किती, 6, 5, 4, 3, 4.5, 5.4 किती एक्झॅक्टली पाहिजे, हे सगळं ठरवण्यासाठी हँडरसन नावाचं इक्वेशन आहे. त्या हँडरसन इक्वेशन वरून आपण काढू शकतो. आता आपण एवढंच काय सांगितलं, असेटिक ऍसिड घ्या, सॉल्ट घ्या, त्याचं एक सोल्युशन तयार करा, त्या सोल्युशनचं बफर सोल्युशन होईल, त्याचा पीएच केला असणार 7 पेक्षा कमी असणार.
मी उद्या तुम्हाला सांगितलं की एक काम करा, तुम्ही 4 pH असलेलं सोल्युशन करा. म्हणजे याचा pH आपल्याला किती पाहिजे? 4 pH पाहिजे असेल तर आपल्याला असिडिक ऍसिडची क्वांटिटी काहीतरी एक ठराविक घ्यावी लागेल ना. ती किती घ्यायची, सॉल्टची क्वांटिटी किती घ्यायची, हेंडरसन इक्वेशन नुसार तुम्हाला सांगितलं. ते हेंडरसन इक्वेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. इथपर्यंत आलो आपण. चलो कम बॅक टू दिस. आपल्याकडे एवढं सगळं ह्याच्यामध्ये आहे. आता मी काय करतो, ह्याच्यामध्ये थोडस ऍसिड ऍड करतो. एक स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं मी. कुठलं ऍसिड ऍड केलं मी? HCl. आता जेव्हा मी ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड HCl ऍड केलं ते HCl कसं डिसोसिएट होईल? H प्लस आणि Cl मायनस असं डिसोसिएट होईल. जेव्हा हे HCl आपण जे स्ट्रॉंग ऍसिड ऍड केले ते H प्लस आणि Cl मायनस मध्ये डिसोसिएट होईल. याचा अर्थ मी वरून ह्याच्यामध्ये ऍसिड ऍड करतोय. जेव्हा मी ह्याच्यात वरून ऍसिड ऍड करतोय, हे अगोदरचे H प्लस आणि ऍड केलेले H प्लस, त्यामुळे ह्याच्यामधले H प्लस ची क्वांटिटी वाढायला पाहिजे. आणि क्वांटिटी जर वाढली तर त्याचा pH कमी व्हायला पाहिजे. म्हणजे pH चेंज व्हायला पाहिजे. परंतु pH चेंज होणार नाही बिकॉज दिस इज बफर सोल्युशन. मग ऍड केलेले H प्लस गेले कुठे हे बघावं लागेल. आलं लक्षात? काय होणार सांगतो. हे ऍड केलेले H प्लस आहे. जेव्हा आपण हे ऍड H प्लस केले, HCl मधून H प्लस आले, हे H प्लस आपल्याकडे हे ऍसिडिटाईन आहेत. काय करतील? हे ऍसिडिटाईन हे H प्लस ला डायजेस्ट करतील. म्हणजे इथं रिएक्शन काय होईल तुमची? ऍसिडेट आयन फ्रॉम सोल्युशन, बरोबर आहे का? प्लस H plus from added acid, it will produce CH3COOH. आपण ऍड काय केलं होतं? स्ट्रॉंग ऍसिड. त्या स्ट्रॉंग ऍसिडचं कन्व्हर्जन सोल्युशन मध्ये गेल्यानंतर कशात झालं? वीक ऍसिड मध्ये झालं. ऍज इट इज अ वीक ऍसिड, हे थोडंसं परत डिसोसिएट होईल ना, पण अतिशय कमी प्रमाणात डिसोसिएट होईल. म्हणजे इथं ऍड केलेल्या H प्लस मुळे pH चेंज होणार नाही असं नाही, पण अतिशय स्लाइट. आपण स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं म्हणजे आपली अपेक्षा असणार pH जास्त चेंज व्हायला पाहिजे, ड्रास्टिक चेंज व्हायला पाहिजे. ऍड करतोय स्ट्रॉंग ऍसिड, पण ह्या बफर मधल्या ऍसिडेट आयन ह्या स्ट्रॉंग ऍसिडचं कन्वर्जन वीक ऍसिड मध्ये करत असल्यामुळे वीक ऍसिड मुळे चेंज होणार pH किती असतो? अगदी स्लाइट असतो. आणि स्लाइट pH असतो, चेंज होतो म्हणजे आपण काय म्हणतो? चेंज होत नाही. जनरली घरचे म्हणतात की तुम्ही अभ्यास करत नाही. अभ्यास करत नाही याचा अर्थ काय? आपण स्लाइड अभ्यास करत असतो, एकदम कमी अभ्यास करत असतो, त्यामध्ये म्हणत असतात. तसं इथं स्लाइड चेंज इन pH विल बी देअर. आता मी काय करतोय, इकडे मी बेस ऍड करतो. बेस कुठला ऍड करू? NaOH ऍड केले. हे बघा इकडे NaOH ऍड केला. आता NaOH ऍड केला म्हटल्यानंतर आता आपण हायड्रॉक्सी OH मायनस आयन ऍड करतो. याचा pH काय व्हायला पाहिजे? बेसिकला जायला पाहिजे, वाढायला पाहिजे, म्हणजे चेंज व्हायला पाहिजे. काय होते बघूया. चेंज होणार नाही बिकॉज दिस इज अ बफर सोल्युशन. मग ऍड केलेलं तुमचा OH मायनस गेला कुठं? तर ऍड केलेले OH मायनस तुमच्या ह्या असेटिक ऍसिड सोबत कंबाईन होतं. आपल्याकडे असिटिक ऍसिड आहेत ना खाली, ह्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड आहेत का, ह्याच्याशी कंबाईन होतील. आणि मग इकडे रिएक्शन होईल काय तुमचं? असेटिक ऍसिड म्हणजे तुमचं वीक बेस प्लस OH मायनस, इट विल गिव्ह CH3CO मायनस प्लस H2O. वरून ऍड करतोय स्ट्रॉंग बेस, पण हे बफर सोल्युशन त्या स्ट्रॉंग बेसला वॉटर मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजे एक्झॅक्टली आपण ऍड काय करतोय? वॉटर. आणि वॉटर ऍड केलं म्हणून pH काय होणार नाही? चेंज होणार नाही. लक्षात आलं का? सी दिस इज द मेकॅनिझम ऑफ बफर सोल्युशन. त्याच्या दोन टर्म इथे येणार आहेत, रिझर्व ऍसिडिटी आणि रिझर्व बेसिसिटी. इथं बघा आपण HCl ऍड केल्यानंतर HCl ला न्यूट्रलाइज कोणी केलं? CH3CO मायनस न. मग हे ऍसिड आहे ह्याला न्यूट्रलाइज करतात, म्हणून या कंपोनंटला एक नवीन नाव दिलं रिझर्व ऍसिडिटी. याला आपण काय म्हणतो? रिझर्व ऍसिडिटी. रिझर्व ऍसिडिटी म्हणजे काय? या सोल्युशन मध्ये रिझर्व ऍसिडिटी असते, ऍसिडिक कंपोनंट असतो की जो आलेल्या H प्लस सॉरी रिझर्व ऍसिडिटी नाही, त्याला रिझर्व बेसिसिटी म्हणतात, कारण ऍसिडला न्यूट्रलाइज करतो ना. त्याला आपण काय नाव देणार? रिझर्व बेसिसिटी. कारण काय? हे बघा हा कंपोनंट कोणापासून आलाय? असिडिक ऍसिड पासून. असिडिक ऍसिड पासून तयार झालेला हा ऍसिडेट आणि H प्लस हा ऍसिडिक कंपोनंट, हा बेसिक कंपोनंट. हा बेसिक कंपोनंट वरून ऍड केलेल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतो. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ऍज रिझर्व बेसिसिटी. आता इकडे कसं असेल? वरून आपण काय ऍड करतोय? बेस. बेस ऍड करतो, त्या बेसला न्यूट्रलाइज करणारा हा कंपोनंट आहे. दिस इज कॉल्ड ऍज रिझर्व ऍसिडिटी. लक्षात आलं? सी दिस इज ऑल अबाउट दी बफर सोल्युशन. थोडेसे 2 मिनिटं रिवाइज करूया आपण. काय काय घेतलं आपण? बफर सोल्युशनचा अर्थ काय? इट इज द सोल्युशन विच रेजिस द चेंज इन द pH ऑफ द सोल्युशन. बरोबर का? किती प्रकारचे बफर असतात? 2 प्रकारचे बफर असतात. एक म्हणजे ऍसिडिक, दुसरा बेसिक. ऍसिडिक बफर कसा ओळखायचा? ज्याचा pH ऍसिडिक असेल. बेसिक बफर कसा ओळखायचा? ज्याचा pH बेसिक असेल.
एक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी काय लागतं, एक वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक ऍसिड आणि त्या वीक ऍसिडचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट. मग आता आपण काय केलं, हे ऍसिड बफरचं मेकॅनिझम या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हे घेतलं वीक ऍसिड, त्याचं पार्शियल डिसोसिएशन होईल म्हणजे इक्विलिब्रियम मधील. हे घेतलं त्याचं स्ट्रॉंग बेस सोबतचं सॉल्ट, त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होईल. म्हणजे तुमच्या सोल्युशन मध्ये हे ऍसिडिक ऍसिड असतील, ऍसिड आयन असतील, H+ आयन असतील, हे ऍसिड आयन असतील आणि हे Na+ आयन एवढे असतील. ह्याच्यामध्ये परत तुम्ही काय ऍड केला, HCl ऍड केला. तर HCl ऍड केला तो H+ जो स्ट्रॉंग ऍसिड पासून आलाय तो ह्या रिझर्व्ह बेसिसिटी सोबत कंबाईन होईल आणि त्याचं कन्वर्जन वीक ऍसिड मध्ये होईल आणि वीक ऍसिड मुळे पीएच काय अगदी 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 कमी प्रमाणात चेंज होईल. पीएच चेंज होत असतो पण तो एवढा कमी होतो की त्याला आपण म्हणतो की पीएच चेंज झालेला नाही. इकडे आपण बेस ऍड केला की बेस मधला OH- असिटिक ऍसिड काय करेल, त्याला न्यूट्रलाइज करेल. ह्याला आपण म्हणणार रिझर्व्ह बेसिसिटी, का तर तो ऍसिडला न्यूट्रलाइज करतो. ह्याला आपण म्हणणार रिझर्व्ह ऍसिडिटी, का तर तो काय होतोय बेसला न्यूट्रलाइज करतो. आय होप की हे तुम्हाला समजलेलं असेल. बेसिक बफरच्या मेकॅनिझम साठी आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. ओके, थँक्यू.